महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हेंनी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना डिवचलं। आढळराव वयस्कर आहेत, पराभवाच्या मानसिकतेतून त्यांची चिडचिड होतीये। गेट वेल सून आढळराव असं म्हणत कोल्हेंनी त्यांना डिवचलं। आंबेगाव तालुक्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव पाटलांवर टीकाही केली आहे। वाशिम यवतमाळ लोकसभेसाठी महायुतीकडून अद्यापही उमेदवार निश्चित होत नाहीयेत। त्यामुळे भावना गवळींच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा बैठक घेतली आणि या जागेसाठी शिवसेना आणि भाजप दोघेही आग्रही असल्याचं दिसलंय। उमेदवारी जाहीर न झाल्यास वेगळा निर्णय घेऊ असं जिल्हा प्रमुख महादेव ठाकरे यांनी म्हटलं होतं। त्यामुळे आज बैठकीमध्ये त्या अनुषंगाने काही निर्णय होतो का याकडेही आता लक्ष लागलं आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवारांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंतांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत। आरोग्य विभागामध्ये 6,500 कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाला असा आरोप रोहित पवारांनी केलाय। इतकंच नव्हे तर सुमित फॅसिलिटी या कंपनीला कुठलाही अनुभव नाही तरी देखील त्यांना कोट्यवधींची कंत्राट का दिली गेली असा सवाल पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी विचारला आहे। अशी गोष्ट असते। नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाणांची गाडी फोडण्याचा प्रयत्न झाला। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावामध्ये ही घटना घडलेली आहे। कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी अशोक चव्हाण कोंढा गावामध्ये गेले होते। त्यावेळेस मराठा समाजाच्या रोषाला अशोक चव्हाणांना सामोरं जावं लागलं। यावेळेस आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यानंतर पोलिसांकडून ग्रामस्थांना समजावण्यात आलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कवर तोफ धडाडणार आहे। 9 एप्रिलला मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार असून या सभेतून राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील। या मेळाव्याची तयारी सुरू झालेली आहे। राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत महायुतीत सहभागी होणार का याबाबत आता राज ठाकरे काय भूमिका घेतात हे शिवाजी पार्कच्या या मेळाव्यात कळणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांची महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। दानवेंच्या संपर्क कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। बैठकीसाठी ठाकरे गट, काँग्रेस, शरद पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पेजारीमध्ये जाऊन पाटील कुटुंबियांचं सांत्वन केलं। माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं नुकतंच निधन झालं आणि त्यामुळे ठाकरेंनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलंय। यावेळेस ठाकरेंसोबत संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते।